नमस्कार. JBP न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश पोकळे. आत्ता बीडच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख या हत्या प्रकरणामध्ये मोठी बातमी समोर आली आहे. ती अशी आहे की जे हे हत्या प्रकरणातले आरोपी आहेत त्या 7 जणांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मकोका हा संघटित गुन्हेगारीमधला एक कायदा आहे. खंडणी, त्याच्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीवरनं मोठ्या समूहाने मारहाण करणं, एखाद्याचा जीव घेणं, अशा गोष्टीत हा मकोका कायदा लागतो. दुसरी गोष्ट अशी आत्ता याच्यामध्ये महत्त्वाची जी बोलायची आपल्याला, याच्यामध्ये 7 जणांवरती जरी मकोका अंतर्गत कारवाई झाली असली, ज्याला आपल्या मराठी भाषेत मोक्का असं म्हणतात, परंतु याच्यामधून वाल्मिक कराडाला वजा करण्यात आले. मला सांगा, या प्रकरणानंतर आता पुढची रिॲक्शन, मग ती राजकीय असो, सामाजिक असो, किंवा त्या कुटुंबाची असो, किंवा मुख्यमंत्र्यांची असो, किंवा गृहमंत्री म्हणून ते स्वतःही काम करतात. श्री फडणवीस हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्याच्यावरती काय प्रतिक्रिया हे पाहूयात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक असणारे वाल्मिक कराड ह्या व्यक्तीला त्या मकोका अंतर्गत घेण्यात आला नाही. तो वजा करून मकोका 6 लोकांवरती लावण्यात आला आहे. मला सांगा, खंडणी अशा गोष्टी घडत आहेत, सामूहिकरित्या एखाद्याचा जीव घेतला जातो, ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ केंद्रस्थान जर कोण असेल तो वाल्मिक कराड आणि त्यांचे प्रमुख श्री धनंजय मुंडे आहेत. हे दोघंही सोडून आता मोका ह्या दोघांवरती लागला आहे. ह्या प्रकरणात त्यांचं नाव येतं आहे का, पुरावे साहेब करतात का, हे गोष्टी आपण पुढे येणाऱ्या काळात घडतील, त्यासमोर येतील. परंतु असं त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सांगितलं, श्री अजित पवार हे असं म्हणतात की काही पुरावे सापडलेत, आपण त्यांच्यावर कारवाई करू. पण याची वस्तुस्थिती अशी आहे की अनेक लोकांनी राजीनामे दिले याच्या अगोदर, त्यांच्यानंतर आरोप झाल्यानंतरच त्यांनी राजीनामे दिले. पण ठीक आहे, धनंजय मुंडे जर लाडके त्यांचे असतील किंवा अजित पवारांचे काही हात गुंतले असतील, अजित पवारांचं एखादं मोठं प्रकरण धनंजय मुंडेला माहीत असू शकतो, ते प्रकरण जर ते उघडतील, काही त्यांचा होऊ शकतो, म्हणून त्यांनी त्यांच्यावर राजीनामा घेतला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की वाल्मिक कराडकडे कदाचित जे आत्ता पोलीस प्रशासन बीडला आहे त्यांचे हात गुंतले असतील. काही वाल्मिक कराडकडे जे आत्ता काय त्यांच्यावरती गुन्हेगारीचे त्यांच्यावरती म्हणजे आरोप होत आहेत, त्याच्यापेक्षा भयंकर आरोप पोलीस प्रशासनावर असतील किंवा त्यांच्यावर काही कृपा असेल. त्या सगळ्यातनं अशा गोष्टी घडत आहेत की आता वाल्मिक कराडवरती मोका का लावला नाही, त्यांच्यावरती कोणी दबाव आणला, मोका ह्या 7च लोकांवरती का लावला गेला. बरं, दुसरी गोष्ट, मोका लावल्याच्यानंतर वाल्मिक कराड त्यात का नसावा, कारण तो 302मध्ये घेतला नाही आहे. वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे आणि हा खंडणी प्रकारापासूनच खुनापर्यंत गेले. खुनापासून खंडणीपर्यंत नाही, हे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. खुनापासून खंडणीकडे प्रकरण जात नाही, खंडणीकडून खुनापर्यंत प्रकरण येते. कारण ह्याच्या खंडणीच्या संदर्भातली बैठक हे श्री सुरेश धस भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी असं सांगितलं आहे की याची बैठक ही धनंजय मुंडे यांची बंगल्यावर झाली. त्या बैठकीला धनंजय मुंडे स्वतः उपस्थित होते. त्याच्यानंतर वाल्मिक कराडांनी खंडणी घेण्याचं काम केलं म्हणजे लोकं पाठवली, आणि जे लोकं पाठवली त्यांचा वाद झाला आणि संतोष देशमुखचा मृत्यू झाला. ही अशी साखळी आहे. मला सांगा, हे सर्कल असं पूर्ण होतं, असं उलटं पूर्ण होत नाही. मग खंडणीपासून खुनापर्यंतचा प्रवास जो आहे तो असा रिव्हर्स येत असताना खंडणी मागण्याचं मूळ ज्यांचं आहे त्या लोकांवरती मोका लावायचा का त्याच्या पुढे गुन्हा केला त्यांच्यावर लावायचा. ठीक आहे, ऑथेंटिकली कायद्यानुसार काय गोष्ट असते, ज्यांनी खून प्रत्यक्ष केला किंवा त्याच्या सहभागी त्यांच्यावर लावू. अरे पण सहभागी होण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं आहे त्या सहभागाचे मूळ केंद्रस्थान जे आहे त्यांच्यावरती मोका लागला पाहिजे का इतरांवर 100% लागला पाहिजे. ज्यांच्यावरती मोका लावला आहे, ज्या पोलिसांनी प्रशासनाने तो निर्णय घेतला, यासाठी चौकशी केली, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनच. पण वस्तुस्थिती ही आहे की हा मोका वाल्मिक कराडसोबत लागला पाहिजे. वाल्मिक कराड मोका अंतर्गत गेले पाहिजेत, 302मध्ये ते गेले पाहिजेत, आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी त्यांना कोणी करायला लावल्यात तो व्यक्ती त्याच्या 302मध्ये गेला पाहिजे. म्हणजे हे सगळं चौकशीचं सर्कल पूर्ण होईल. तुम्ही वाल्मिक कराड सोडला याचा अर्थ असा होतो की एखाद्या संघटित गुन्हेगारीचं प्रमुख सोडायचं आणि संघटित गुन्हेगारीमधले जे काही लोक हाताशी धरलेत त्या लोकांवरती कायदा त्या अंतर्गत कारवाई करायची. याचा काय अर्थ होतो की तुम्हाला धनंजय मुंडेकडनं प्रेशर आहे म्हणून तुम्ही वाल्मिक कराड सोडला आहे, आणि वाल्मिक कराड सोडला याचा अर्थ तुम्हाला अजित पवारांपासून धनंजय मुंडेपासून वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड पोलीस प्रशासन, याचा अर्थ असा की तुम्हाला अक्षरशः सत्तेचं प्रेशर आहे. तुम्ही कारवाई पूर्णपणे करू शकत नाहीत, तुमची तेवढी हिंमत नाही. अन्यथा तुम्ही मोका अंतर्गत आत्ता वाल्मिक कराडवर कारवाई केली असती किंवा 302मध्ये तो घेऊन त्याच्यावरती ते चौकशी लावली असती. 14 दिवसांची कोस्टडी ती पूर्ण होईल, त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी घडतील. पण आत्ता संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या विशेषतः त्यांच्या 2 लेकरांची जर आपण अर्थ हाक ऐकली, त्या मुलीचं जर आत्ताचे तिच्या वडिलाविषयीचं मत ऐकलं, तर हे दुश्मनाच्या सुद्धा बाबतीत घडू नये इतकं गंभीर आहे. आणि सगळं असतं असताना तुम्ही जर एखादा आरोप संघटित गोष्टी घडत असताना दहशत, खंडणी आणि बऱ्याच गुन्हेगारीमध्ये ज्याचं नाव येतं आहे त्या व्यक्तीला जर त्या प्रमुख व्यक्तीला जर तुम्ही सोडत असाल तर हा तपास योग्य दिशेने चालला आहे का, ह्या गोष्टी मॅनेज होत चालल्यात ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल. कारण तुम्ही ह्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा जर प्रमुख असेल
तुम्ही त्याला सोडून मोका नाही, त्याला पकडून मोका लावला पाहिजे. त्यालासुद्धा कोण प्रवृत्त करत आहे, त्याच्यासुद्धा कोणाचा अवरध हस्त आहे याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे. त्यावेळेस ह्या चौकशीचं सर्कल पूर्ण होतं आहे. अन्यथा तुम्ही याच्यामध्ये मॅनेज करून दबावाखाली, प्रेशरखाली आणि सुईसुईने प्रचार करा असं समोर येतं आहे. बाकी मोका लावला याच्याबद्दल अभिनंदन आहेच. थोडतास आपण इथं थांबूया. त्याच्या गोष्टी बोलत राहील, याच्यावरती आणखी पुढच्या गोष्टी करायच्या त्याचे सांगत राहील. परंतु हे चॅनल पूर्ण पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा, लोकांपर्यंत पोहोचा, कारण ह्या गोष्टींचं बारीक बारीक निरीक्षण आपण इथं करणार आहोत. थोडतास थांबूया.